तुम्हाला पुण्यातल्या पेशव्यांची गोष्ट माहित असेलच। पुण्याच्या भरभराटीत पेशव्यांचा वाटा मोठा आहे, पण पेशवे मुळात महाराजांचे पंतप्रधान। त्यांच्या कर्तृत्वानं त्यांनी इतिहासात त्यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरलंय। पेशवे शाहू महाराजांच्या वतीनं कारभार चालवायचे। पेशव्यांनीही त्यांच्या कर्तृत्वानं राज्यकारभार करत मराठी राज्याचा विस्तार केला, पुण्याला राजधानीचं वैभव मिळवून दिलं। पण हा झाला सर्व इतिहास। आताचा काळ वेगळा आहे। कम्प्युटर आणि मॅनेजमेंटचा जमाना आहे। शिवाय सर्वच क्षेत्रात आउटसोर्सिंग धुमाकूळ घालतंय। त्यामुळेच वेगवेगळ्या मॅनेजमेंट आणि कन्सल्टंट कंपन्यांचं पेव फुटलंय। या कंपन्या फक्त सल्ला देतात। अर्थातच हा सल्ला फुकट असत नाही, त्यासाठी लाखो रुपये मोजून घेतात। त्यांना हे पैसे कोण देतं? तर जे त्यांचा सल्ला घेतात। म्हणजे महापालिका असो की सरकारी उपक्रम राबवणारी एखादी एजन्सी म्हणजे MSRDC किंवा महापालिका, म्हणजे महापालिका असो की सरकारी उपक्रम राबवणारी एखादी एजन्सी म्हणजे MSRDC किंवा महापालिका। आता पुण्यात जे सगळे वेगवेगळे विकास प्रकल्प सुरू आहेत, त्यांच्यासाठी एक एक सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली आहे। त्यांना या प्रकल्पासंदर्भात सल्ला देण्यासाठी लाखो रुपये मोजण्यात आलेत। मग या कंपन्या काही महिन्यांनी किंवा जेवढी मुदत त्यांना दिलेली असते त्या मुदतीत अहवाल देतात। पुन्हा काय तर अहवालावर धूळ साचते। प्रकल्प पूर्ण होत नाही, कारण त्यासाठी निधी आलेला नसतो। म्हणून प्रकल्पाचं गाडं पुढे सरकत नाही। पुन्हा जेव्हा प्रकल्पाची आवश्यकता भासते तेव्हा परिस्थितीत मोठा बदल झालेला असतो आणि म्हणूनच नव्या अहवालाची आवश्यकता असते। पुन्हा एखाद्या नव्या कन्सल्टंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, नव्याने पैसे मोजले जातात। हे चक्र असंच सुरू राहतं। प्रकल्प पूर्ण होण्याऐवजी अहवालांची रास तयार होते। ही सगळे पेशवेशाहीची नवी आवृत्ती। कुणाच्या तरी वतीनं कुणाचा तरी कारभार हाकणार। म्हणजे हे सल्लागार एका अर्थाने पुण्याचे नवे पेशवेच झाले आहेत। मयुरेश कोंडूर, स्टार माझा, पुणे।